नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये गवती चहाविषयी माहिती पाहणार आहोत। आपल्या बागेत कुंडीमध्ये हा गवती चहा कसा लावायचा, गवती चहाच्या चांगल्या वाढीसाठी, हिरवागार घनदाट होण्यासाठी त्याला कोणती खते द्यायची, गवती चहाच्या वाढीसाठी लागणारा सूर्यप्रकाश, पाणी या सगळ्या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। गवती चहा कुंडीमध्ये लावणे, वाढवणे अतिशय सोपे आहे। अगदी कोणत्याही मातीमध्ये हा अगदी सहज वाढतो। मात्र चांगल्या प्रतीची भुसभुशीत माती तयार केली तर ते लवकर वाढून तो घनदाट होण्यासाठी ही मदत होत असते। गवती चहा लावण्यासाठी त्याचे जे कंद आहेत त्याच्यापासून आपण रोपे तयार करायचे असतात। तर अशा प्रकारे जे गवती चहाचे जे कंद आहेत ते घ्यायचे आणि वरच्या बाजूचे जे पाने आहेत ती थोडी कट करून खराब झालेली ही पाने काढून घ्यायची आणि कंद तयार करून आपल्याला ही माती तयार करून घ्यायची आहे। गवती चहा लावण्यासाठी माती तयार करताना एक भाग ही साधी माती, एक भाग मुरमाड माती आणि थोडेसे शेणखत किंवा गांडूळ खत हे मिक्स करून माती तयार करून याच्यामध्ये जर तुम्ही याचे कंद लावलेत तर हे कंद लवकर उगतात आणि त्याची वाढ देखील ही चांगली होते। गवती चहाचे हे कंद लावण्यासाठी कुंडी देखील मोठ्या आकाराची घ्यायची आवश्यकता नसते। अगदी 8 ते 10 इंचाच्या कुंडीमध्ये जरी तुम्ही याचे कंद लावलेत तरी देखील त्याची वाढ ही चांगली होते। गवती चहाच्या एका कंदापासून खूप सारे कंद हे तयार होत असतात, त्यामुळे काही दिवसानंतर त्याची वाढ चांगली झाली की आपण त्याच्यापासून अनेक रोपे देखील तयार करू शकतो। तर अशा प्रकारे कंद लावल्यानंतर त्याला भरपूर असे हे पाणी द्यायचे आणि 2 ते 3 दिवस हे आपल्याला सावलीत ठेवून द्यायचे आहे आणि नंतर आपल्याला याला उन्हामध्ये ही कुंडी ठेवून द्यायची। काही दिवसामध्येच तुम्हाला अशा प्रकारे त्या कंदावरती असे पाणी आलेली ही दिसून येतील। गवती चहाच्या ह्या चांगल्या वाढीसाठी जास्ती खताची आवश्यकता नसते, मात्र याला सूर्यप्रकाश आणि पाणी जे आहे ते योग्य प्रमाणामध्ये हे मिळणे आवश्यक आहे। गवती चहाच्या चांगल्या वाढीसाठी त्याला जास्ती उन्हाची आवश्यकता नसते। अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे 3 ते 4 तास एवढे जरी ऊन मिळाले तरी देखील हे पुरेसे होते। मात्र पाणी देताना हा कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतपत त्याला पाणी मिळणे हे आवश्यक आहे। कुंडीतील माती ही कधीही सुकू द्यायची नाही। गवती चहाच्या चांगल्या वाढीसाठी याला जास्ती खते देखील देण्याची आवश्यकता नसते। आपल्या घरामध्ये जे डाळ, तांदूळ धुतलेले जे पाणी असते त्याचा जरी तुम्ही वापर केला तरी देखील हा पुरेसा होतो। मी या ठिकाणी हे आपण घरामध्ये जे डाळ, तांदूळ धुतो ते जे पाणी आहे ते 3 ते 4 दिवस हे असेच ठेवून दिले होते। तर याचा जर तुम्ही वापर हा गवती चहासाठी केला तर खूप चांगला असा हा फायदा होतो, कारण याच्यामध्ये गवती चहाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जी पोषक तत्वे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात। हे जे पाणी आहे ते मी 3 ते 4 दिवस असे ठेवून दिल्यामुळे हे थोडे स्ट्रॉंग झालेले आहे, त्यामुळे ते डायरेक्ट तसेच न देता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर आपल्याला हा करायचा आहे। म्हणजे जर 1 मग हे तयार झालेले पाणी असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा आपल्याला खत म्हणून हा वापर करायचा आहे। तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच गवती चहाच्या जी वाढ आहे ती चांगली झालेली तुम्हाला ही दिसून येईल। डाळ, तांदूळ धुतलेल्या पाण्याप्रमाणेच तुम्ही शेणखत किंवा गांडूळ खतापासून हे लिक्विड खत तयार करून दिले तरी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। तर अशा प्रकारे आपल्या बागेत कुंडीमध्ये गवती चहा तुम्ही लावून खूप सारा गवती चहा हा घरच्या घरीच मिळवू शकता। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।